धन्यवाद अध्यक्ष महोदय. मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे एका अत्यंत महत्त्वाच्या व तातडीच्या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, सालाबाद प्रमाणे याही वर्षी 25/7/2026 रोजी आषाढी एकादशी निमित्तानं जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांची पालखी आणि श्री संत जगनाडे महाराजांची पालखी साधारणतः 7 तारखेला या दोन्ही पालख्यांचं प्रस्थान होतंय आणि राज्यभरातून देशभरातून अनेक वारकरी संप्रदायातील भाविक भक्त येत असताना तळेगाव चाकण शिक्रापूर या रस्त्याच्या संदर्भामध्ये मागील 8-10 महिन्यापूर्वी रस्त्याच्या दुरुस्तीचं टेंडर काढण्यात आलं आणि या रस्त्याची दुरुस्ती करत असताना जवळपास 45 कोटी रुपयाचं काम हे तळेगाव चाकण शिक्रापूर म्हणजे साधारणतः तळेगाव ते चाकण या पहिल्या टप्प्यातलं काम दुरुस्त करण्याचं टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आणि हे काम पूर्ण करावं, पावसाळ्याच्या अगोदर हे काम झालं पाहिजे ही सातत्यानं मागणी मी संबंधित अधिकाऱ्यांकडे आणि विशेष करून सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदय आदरणीय शिवेंद्र बाबांकडे देखील ही मागणी केली. मान्य मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, परंतु तरी देखील फक्त तिथल्या संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांनी नाममात्र किंवा आम्ही काम करतो हे दाखवण्याचं काही दिवसापूर्वी यंत्रणा आणून काम करतो असं दाखवलं, परंतु प्रत्यक्षात तळेगाव चाकण रस्त्याच्या कुठल्या दुरुस्तीचं काम सुरू अद्याप केलेलं नाही. पाऊस सुरू झालेला आहे आणि आता कॉन्ट्रॅक्टर किंवा अधिकारी पाऊस सुरू झाल्यामुळे काम करायला देखील टाळाटाळ करणार आहेत. म्हणून माझी विनंती आहे की महत्वाचा तळेगाव चाकण शिक्रापूर रोड हा हेवी वाहतूक असलेला उद्योग नगरीला जोडलेला रस्ता आहे, तरी आपण तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन ते काम पूर्ण करण्यात यावं. त्याचबरोबर देहू येलवाडी हा रस्ता देखील जवळपास 56 कोटी रुपयाची निविदा प्रक्रिया पूर्ण केली. 12/12/2025 रोजी त्या कामाची कार्यारंभ आदेश देखील देण्यात आलेला आहे, परंतु अध्यक्ष महोदय संबंधित ठेकेदार आणि अधिकारी या कामाकडे दुर्लक्ष करतात. देहू येलवाडी रस्त्याची परिस्थिती पाहिली तर अत्यंत दुर्दावस्था झालेली आहे. तिथे शालेय विद्यार्थी असतील, राहणारे येणारे जाणारे नागरिक असतील, उद्योग व्यवसाय करणारे किंवा नोकरदार असतील, अपघात होत आहेत. काहींचा मृत्यू देखील त्या ठिकाणी झालेला आपण देखील पाहताय किंवा ऐकलेला आहे. माझी औचित्याच्या मुद्द्याच्याद्वारे अध्यक्ष महोदय सभागृहाला सन्मान्य मंत्री महोदयांना विनंती आहे की तात्काळ तळेगाव चाकण शिक्रापूर रोड असेल किंवा देहू येलवाडी रस्ता असेल याची दुरुस्ती किमान या पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर किंवा पावसाळ्यात कुठल्याही प्रकारचे खड्डे पडणार नाही याची खबरदारी घेऊन आपण तात्काळ हे रस्ते दुरुस्त करावे एवढे त्या निमित्ताने मी आवाहन करतो. धन्यवाद.